साठी तर आणखी एक महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरेंची स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा अशी मागणी रामदास कदमांनी केलेली आहे। बैठकीमध्ये हकालपट्टी करण्याबाबतचा ठराव केल्याचं रामदास कदमांनी माहिती देताना म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अपमान केल्याचं देखील रामदास कदमांचं म्हणणं आहे। शासनाने तातडीनं ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी, असा ठराव आम्ही पास केलाय, मंजूर केलाय। माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसा नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो। दिल्लीचे बूट चाटणं, महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं आणि आता जे कोणी हे फडफड करतायत बरं का, पाळलेले पोपट, तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही। त्या सगळ्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शक्ल उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे।